बीडमधील कुख्यात गुंड गोट्या गित्तेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यात त्यानं त्याच्यासह त्याच्या तथाकथित दैवतांवरचे आरोप फेटाळून लावलेत। आरोप करणाऱ्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत धमकी सुद्धा दिली आहे। कोण आहे गोट्या, काय म्हणालाय तो, पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। जितेंद्र आव्हाड, तू इकडे बघ, जे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहे। सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली। अरे तो हायस्कूलाचा नेमका वंधारे तर समजता नाहीस तू। दामने मॅडम तर काय म्हणतात, कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। रेल्वे रुळावर निवांत बसलेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकावणारा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचे आरोप खोडून काढणारा हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा आहे कुख्यात गोट्या गित्ते। बीडच्या परळीमध्ये याच्या नावाची दहशत आहे। याच्यावर महादेव मुंडेंच्या निर्घृण हत्येचा आरोप आहे। त्यानं अगदी चालाकपणे महादेव मुंडे प्रकरणाविषयी बोलणं टाळत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दुसरीकडे संतोष देशमुख हत्येच्या आरोपात गजाआड असलेल्या वाल्मिक कराडचा उल्लेख दैवत असा केलाय। कराडसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना नाहक त्रास दिला जातोय असा कांगावा सुद्धा त्याने या व्हिडिओतून केलाय। दामने मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। जितेंद्र आव्हाड, तू इकडे बघ, तुझ्यावर हे करतो, तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहे। सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली। अरे तो हायस्कूलाचा नेमका वंधारे तर समजता नाहीस तू। तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे। धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका। धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय रे बाबा, काय गोरगरिबाच्या परळीत येऊन कुणाला विचारा हो, परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते। जितेंद्र आव्हाडांना हे भारी पडेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचं सांगत गोट्या गितेनं आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा दिली आहे। गोट्या गिते परळीच्या नंदागाव गावचा रहिवासी, वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याची चर्चा। परळीसह परभणी, लातूर, बीड, पिंपरी चिंचवडमध्ये गोट्या विरोधात गुन्हे, बेकायदा शस्त्रांच्या रॅकेटचा सूत्रधार, बीडमधील पिस्तुलांचा मुख्य पुरवठादार असल्याची चर्चा। ज्याची सुपारी घ्यायचा त्याची हत्या करण्याआधी पिंडदान करायचा। सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, ती बबन गितेनं घडवल्याचं गोट्या सांगतोय। या प्रकरणामध्ये फिर्यादी असल्यामुळे आव्हाड टार्गेट करतायत असा आरोप सुद्धा तो करतोय। तर त्याच वेळी तो आणि आव्हाड वंजारी समाजाचे असल्याचा वारंवार उल्लेखही करतोय। माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला। जे आमचा बापू आंधळे सरपंच आमचे, त्यावेळेस आम्हाला त्या बबन गित्तेनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी, त्या महादेव गित्तेच्या घरापाशी। त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू, हे ते बोला बोलीत थोडं शिव्या देताना हे चालू झालं आमचं। आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या, मला 2 गोळ्या घातल्या ते महादेव गित्तेनं। आणि त्या बबन गित्तेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबन गित्तेनं। आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड। एकंदरीतच पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून पळणाऱ्या गोट्या गितेचा हा व्हिडिओ जुनाच असल्याचं बोललं जात आहे। मात्र गोट्यानं अशा जीवे मारण्याच्या धमक्या या अगोदर सुद्धा दिल्या असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। निरपराध सिद्ध करू पाहणाऱ्या गोट्यावरील गुन्ह्यांची यादीच देणार असं सुद्धा अंजली दमानियांचं म्हणणं आहे। गोट्या गिते हा म्हणजे नामचीन गुन्हा आहे। आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट आहे, हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं। या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं, उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं। वंजारी कोणाचा विरोधकच नाही आहे। आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो। हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते? गोट्या गित्ते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये। हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होतंय। मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो, बीडमध्ये असो, जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे। दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्यासह बापू आंधळेच्या हत्येमध्ये सुद्धा गोट्या गितेचा सहभाग असल्याचा आरोप केलाय। गोट्या गिते वगैरे किती डेंजर लोक आहेत हे। कोणाच्या तरी दारामध्ये नैवेद्य दाखवून राम नाम सत्य है असं म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मर्डर करायचं, अशा पद्धतीचा हा आरोपी आहे। आणि ह्यामध्ये गोट्या गिते हे सुद्धा एक नाव आहे।
महत्त्वाचं. आणि ज्या गोट्या गीतेने सगळे बापू आंधळेच्या मर्डरमध्ये हेच लोक आहे, महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सेम लोक आहे, आणि आदेशही एका ठराविक ठिकाणावरूनच आलेला आहे. संतोष देशमुखांची अत्यंत अमानवी, क्रूर छळ करून हत्या करण्यात आली. या हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड तुरुंगात आहे. तर त्यामुळे धनंजय मुंडेंविरोधात टीकेची आणि संशयाची झोड उठली. त्यांना दैवत मानणारा हा गोट्या पोलिसांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कायद्याचा हात गोट्याच्या कॉलरपर्यंत पोहोचल्यानंतर आणि बेड्या पडल्यानंतरच त्याचे बोलावते आकाश समोर येतील. बीडहून उदय नागरगोसेसह राशिद इनामदार, पुढारी न्यूज.